सबसे बड़ी है माँ। जिस माँ ने तुझे जन्म दिया है, जिस माँ ने तुझे पाल पोस कर बड़ा किया है पगले, सबसे बड़ी है माँ। मेरी कोई यजमान जब कथा लेता है ना, तो मैं उसे पहली सवाल ये पूछता हूँ, तू माँ बाप की सेवा करता है? क्योंकि माँ बाप मरने के बाद अगर तू करोड़ों से भी खर्चा करेगा तो तेरी माँ नहीं आएगी दोबारा। इसलिए माँ जब तक इस धरती पर है, ना तुझे तीर्थ जाने की जरूरत है, ना तुझे मंदिर मस्जिद जाने की जरूरत है। सब दुनिया के तीर्थ तो तेरे घर में है पगले, सबसे बड़ी है माँ। इसलिए मेरी हाथ जोड़कर सबसे विनती है, मेरी माताओं से, मेरी बहनों से, मेरे युवाओं से, अगर आपके घर में आपकी माँ बाप जिंदा है तो उनको गलती से भी इतनी भी तकलीफ मत होने देना। आप जानते नहीं, आप दुनिया में पैदा होने से पहले आपके ऊपर पहला प्यार करने वाली तेरी माँ है। मेरी बहनों से तो मेरी विनती है, दो दिन के प्यार के लिए अपने माँ बाप भाई बहन को ठुकराना मत। आप जानती नहीं है उसका मोह बदला क्या चुकाना पड़ेगा तुझे। तू जानती है इस दुनिया में आने से पहले तेरे ऊपर पहला प्यार किया तेरी माँ ने। 9 महीने अपने बच्चों को देखा भी नहीं, फिर भी कितना प्यार करते आ रही है, और मरने के बाद वो भी भगवान से यही मांगेगी कि मेरा बेटा मेरी बेटी सुखी रहे। अगर गलती से आपको कोई गोल्डन चांस मिले, अगर जगदम्बा माता पद्मावती प्रसन्न हो जाए और पद्मावती प्रसन्न माता आपको कहे कि बोलिए आपको क्या मांगना है, तो मन से कुछ मत मांगिएगा, पद्मावती माता से कहिएगा बस मेरी माँ जो मांगती है उसे दे देना। क्योंकि दुनिया में ऐसी कोई माँ नहीं अपने बेटे के बेटी के लिए वो कुछ ना मांगती। माँ मंदिर में जाएगी तो भी बेटे के लिए कुछ मांगेगी, माँ मंदिर में जाएगी तो बेटी के लिए कुछ ना कुछ मांगेगी। इसलिए आपका पूरा हित देखने वाली अपनी माँ है, और जब तक वो घर में है तब तक उसे मैं नहीं कहूँगा कि उसके हर दिन चरण छो, लेकिन गलती से भी उसकी आंख में कभी आंसू मत आने देना। और मेरी बहनों से तो प्रार्थना है, आप यहाँ बहू बन के आई हो, आप जितना प्यार अपने माँ बाप से करती हो ना, उतना ही आपका पति आपसे उसके माँ बाप से प्यार करता है। बस आपके गलती की वजह से वो अपने माँ बाप को भी ठीक से बात नहीं कर पाता। लेकिन अगर आप चाहती हो आपके भाई ने और आपके भाभी ने आपकी माँ बाप को सुख से रहे, तो आप भी आपके पति से कहे कि आपके माँ बाप मेरे घर में आपके साथ रहे। बस आप तो ये नहीं चाहती, बस आप ये कहती हो मायके जाने के बाद अपने भाई से और अपने भाभी से, देखो भैया मैं तो जा रही हूँ मायको, और भाभी से कहेंगी मेरे माँ बाप का ख्याल रखो। जितना प्यार अपने माँ बाप से करती हो उतना प्यार आपका पति जिसके गोद में था उससे भी किया करो। मैंने कई बार तो ऐसा पढ़ा है कि कई माताओं का कहना है, बहनों का कहना है कि आपके वजह से महाराष्ट्र जैसे सांस्कृतिक राज्य में वृद्धाश्रम की उत्पत्ति हुई है। ये तो शर्म की बात है, मुझे कहने में भी शर्म आएगी कि महाराष्ट्र में वृद्धाश्रम बढ़ रहे हैं। और एक बात कहूँ, महाराष्ट्र में वृद्धाश्रम में जिन जिन की माता पिता है ना, ये तो कम से कम ज़्यादा से ज़्यादा तो अमीर लोगों के माँ बाप है, जो एजुकेटेड है, क्लास 1 क्लास 2 है, उनके माँ बाप वहाँ है। जिनके बेटे संस्कारी है ना, वो भले एक समय का खाना कम खाएंगे लेकिन कभी अपने माँ बाप को वृद्धाश्रम में नहीं भेजेंगे। इसलिए सबसे मेरी हाथ जोड़कर विनंती है, सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, ताई दादा
आई वडील गेल्यानंतर नको रे वर्ष श्राद्ध घालू, नको ढोकबाबाचं कीर्तन ठेवू, नको शास्त्री महाराजांची कथा ठेवू, काही आवश्यकता नाही आहे. जोपर्यंत ते जिवंत आहेत ना तोपर्यंत त्यांना वेळेवर लागणारं चहा पाणी दे, वेळेवर लागणाऱ्या औषध गोळ्या दे. नंतरची आवश्यकता नको. बस हम डूब गई दुनिया. आणि मला तरी वाटतं आदरणीय काटे बापू, जर आपल्या कथेतनं एखाद्या मुलांनी, एखाद्या सुनेने, एखाद्या ताईने हे महावाक्य ऐकून आपल्या आईवडिलाची आणि आपल्या सासू सासऱ्याची सेवाला जर प्रारंभ केला ना, तर माझ्या मते या तुम्ही एवढा जो लाखांनी खर्च केला ना, या सप्ताह करण्याचं फळ तेव्हाच ठरेल. जगात निर्विघ्न, निस्वार्थ, निष्कपट प्रेम करणारी आई. आईने विचारलं, राजा जाऊ दे, त्या आईचं एवढं मनावर घेऊ नकोस. आणि आईने सहज सांगितलं, अरे त्या चमड्याच्या मांडीवर बसवल्यामुळे तू उतरलास ना, त्या चमड्याच्या मांडीचं काय घेऊन बसतोस? जा भगवंताचं भजन कर आणि भगवंताला असं एखादं ठिकाण माग की जिथून तुला कोणीही उठवू शकणार. ते चिमुकलं बाळ कशासोबत काय खावं याची अक्कल नाही. अरे लहान लहान मुलांना काय माहिती असतं देव म्हणजे काय. आपण अगदी मसनात गोऱ्या गेल्या तरी आपल्याला देव कळाला नाही. आणखी आपलं जायचं तिकीट कन्फर्म झालंय तरी आपल्याला भगवंत माहिती नाही. या चिमुकल्या 6 वर्षाच्या बाळाला जेव्हा आईने उपदेश केला, जा जंगलात जा, हे चिमुकलं बाळ जंगलात गेलं. देव खायची वस्तू आहे का प्यायची वस्तू आहे हे ज्याला माहिती नाही, फक्त देवाचं भजन करायचं या उद्देशाने गेलं. गेल्यानंतर त्या बाळाला पहिले गुरु भेटले नारदजी. आणि नारदाने सांगितलं, हे बाळ काय करतोस इथे? काही नाही, माझ्या आईने सांगितलं मला भगवंत प्राप्ती करून घ्यायचं आहे. अरे मग एक काम कर, मी तुला गुरुमंत्र देतो. आणि नारदाने त्या बाळाला गुरुमंत्र दिला 12 अक्षरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र दिला. आणि ते चिमुकलं छोटंसं बाळ त्या मंत्राचा जप करत होता. भगवान प्राप्त नाही झाले का? कारण भगवान योगियाच्या ध्यानात जाताना थोडंशी, अरे जपी तपी संन्यासी एवढी साधना करतायत त्यांच्या स्वप्नात सुद्धा तो जात नाही. सहज प्राप्त होणं शक्य आहे? सप्त्याला 11 रुपये वर्गणी दिली म्हणजे तुम्हाला देव भेटेल? डोक्यातून भावना काढा. कथा कीर्तन केलं आणि ऐकलं म्हणजे भेटेल ना? हे साधन आहे, हे साधन आहे, साध्य नाही. साध्य परमार्थ आहे, परमात्मा आहे. म्हणून मी बोलून गेलो, वेदांतामध्ये त्रिपुटी आहे, साधक, साध्य और साधन. परमार्थ कथा कीर्तन हे साधन आहे त्याला भेटण्याचं, प्राप्त करण्याचं. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय भगवान प्राप्त होईनात. त्या छोट्याशा बाळाला वाटलं आपलं काहीतरी चुकतंय म्हणून जे फळं खात होतं ना तेही बंद केलं, झाडाचे पानं खात राहिला. ओम नमो भगवते वासुदेवाय प्राप्त होईना. शेवटी श्वास रोखून धरला आणि श्वास रोखून त्या चिमुकल्या बाळाने 12 अक्षर मंत्राचा जप केला. महाराज, जगाच्या पाठीवर ओम नमो भगवते असा एक मंत्र आहे. जर आपण आपल्या दुःखाच्या समयी जरी तो गायला तर 100% आत्मविश्वासाने सांगतो, या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रात एवढी ताकद आहे. तुमच्यावर लाख दुःखाचं डोंगर कोसळू द्या, या मंत्राचा सतत जप करा. नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह ऊर्जा मिळेल, पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल आणि तुमच्या दुःखाची तीव्रता ऑटोमॅटिक कमी होईल आणि तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू धावायला लागतील. एवढं सामर्थ्य या मंत्रात आहे. हा जो मंत्र कोणी गाईल ना नक्कीच त्याच्या दुःखाची निवृत्ती झाल्याशिवाय आणि परमानंदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. हा ओम नमो भगवते मंत्र या चिमुकल्या बाळाने गायला, त्याच्यासोबत आपणही गाऊया. कारण हा नारदांच्या मुखातनं निघालेला मंत्र आहे. सर्वांनी हात वर करा, सर्वांनी, ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी, बाकीच्यांनी त्रास घेऊ नका. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करूया. हरि बोल. एक काम वासुदेवाय ओम नमो भगवते
भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। क्या बात है, जय हो। वासुदेवाय मेरो रामचंद्राय। वासुदेवाय मेरो रामचंद्राय। वासुदेवाय मेरो कृष्णचंद्राय। वासुदेवाय मेरो कृष्णचंद्राय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। वासुदेवाय मेरो रामचंद्राय। वासुदेवाय मेरो रामचंद्राय। वासुदेवाय मेरो श्यामचंद्राय। वासुदेवाय मेरो श्यामचंद्राय। वासुदेवाय मेरो श्री विठ्ठलाय। वासुदेवाय मेरो विठ्ठलाय। ओ वासुदेवाय मेरो पांडुरंगाय। वासुदेवाय मेरो पांडुरंगाय। ओ ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। जरा तो हाथ ऊपर उठाते हुए एक साथ, केवल समय बहुत कम बचा है हमारे पास, ताली बजाते हुए। हरि बोल। वासुदेवाय मेरो पांडुरंगाय। वासुदेवाय मेरो पांडुरंगाय। वासुदेवाय मेरो श्री विठ्ठलाय। वासुदेवाय मेरो श्री विठ्ठलाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। एक साथ, एक साथ।
भगवते वासुदेवाय। एकदा सर्वांनी म्हणा पाठीमागे हात वर करून। हा, ओम नमो भगवते वासुदेवाय। काहींच्या झोपा झाल्यासारखं वाटतं मला। एकदम दिल खोल के, मन मोकळेपणाने, निसंकोच, निर्लज्जपणाने एक बार जोर से ओम नमो भगवते वासुदेवाय। आता म्हणा ओम नमो। हो ओम नमो भगवते वासुदेवाय। वासुदेवाय मेरो श्री कृष्णाय। वासुदेवाय मेरो श्री कृष्णाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। वासुदेवाय वासुदेवाय। वासुदेवाय वासुदेवाय वासुदेवाय। प्यार से बोलो राधे राधे। जरा जोर से बोलो ना, और जोर से बोलो। बहुत बढ़िया, खूप खूप धन्यवाद। एनर्जी मिळते का नाही, पॉवर येते का नाही? मला एकाने प्रश्न विचारला एका कॉलेजच्या मुलांनी, महाराज हे मंत्र वगैरे हे म्हणण्याने काय फायदा होतो? हे सर्व अंधश्रद्धा। त्या मंत्राची पॉवर दिसते का? त्यांच्यासाठी उत्तर नीट आहे का? तुमच्यापैकी कळत नकळत कोणाला प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आहे का? मंत्र म्हणल्याने आता हे ओम नमो भगवते म्हटलं काय फायदा आहे? पॉवर दिसते का? ऐका, तुमच्या घरात प्रत्येकाच्या टी व्ही आहे, बरोबर? तुमची टी व्ही आणि तुम्ही किती अंतरावरून पाहताय? मिनिमम 15 ते 20 फूट हॉल, 20 बाय 25चा हॉल असेल तर 20 फुटावरून तुम्ही पाहताय। मग तुम्हाला टी व्हीचं चॅनल जर बदलायचं असेल तर तुमच्या हातात काय असतं? रिमोट असतं, बरोबर? आणि मग चॅनल बदलवण्यासाठी तुम्ही रिमोटचं काय दाबताय? बटन दाबताय। चॅनल बदलतं? बदलतं का? बदलत नाही? बदलतं की? मग मला प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही रिमोटचं बटन दाबल्यानंतर त्या रिमोटनं अशी काय शक्ती निघाली की डायरेक्ट चॅनल चेंज झालं? ती दिसली का तुम्हाला? हां नाही, पण चॅनल बदललं येतं मान्य तुम्हाला? बस तुम्ही आम्ही रिमोट आहोत। तुम्ही आम्ही कोण आहोत? रिमोट आहोत। आणि पुढे जे ना हे आपलं संसार जग हा स्क्रीन आहे, टी व्ही आहे। आणि जर आपलं चॅनल बदलायचं असेल, इतरत्र चॅनल सोडून जर भक्ती टी व्ही आळंदी चॅनल लावायचं असेल तर रिमोट दाबावं लागेल ना। आणि मग कोणतं दाबायचं? ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा राधे दाबलं की चॅनल बदललं पाहिजे। आणि जर हे करून जर चॅनल बदलत नसेल तर रिमोटला 2-3 वेळा आदळायचं। 99% लोक 2 महिने रिमोट असं चालवतात। हा करोडपती असलं तरी लगेच सेल बदलत त्याला 2-3 वेळा आदळायचं म्हणजे पुन्हा ते चॅनल। आणि एवढं करून जर एखाद्या रिमोटनी चॅनल बदलत नसेल तर समजायचं त्याची सेल। आता याच्यापेक्षा खालचं येऊन मी सांगत नाही। प्यार से बोलो राधे राधे। जरा जोर से बोलो ना, और जोर से बोलो। चॅनल बदललं पाहिजे का नाही? आणि बदलणार 100% आत्मविश्वासाने सांगतो। जर रिमोट ब्रँडेड कंपनीचं आहे
आणि पॉवर सेलची आहे आणि जर बटन दाबलं तर चॅनल बदललंच पाहिजे. तुमचं किती प्रतिकूल प्रारब्ध असू द्या, तुम्ही भक्ती नामाचा रिमोट हातात घ्या आणि भगवंताच्या मंत्राचा जप करा. तुमचं प्रारब्ध अनुकूल नाही झालं तर माझं नाव दुसरं. आपण आळशी, आपण एवढे आळशी की दुसऱ्यांनी दाबलेल्या रिमोटवरच चॅनल पाहायची सवय. हिम्मत ठेवा, चॅनल बदला. त्याशी बोलो राधे राधे. वेळ प्रचंड होत चाललाय आणि या चिमुकल्या बाळाने ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केला. परिणाम, श्वास रोखून जप केल्यानंतर भगवान स्वयं प्रगट झाले. चतुर्भुज रूपधारी शंख चक्र गदा पद्म सहित. आणि माझे भगवान प्रगट झाल्यानंतर कपोल शंख घेतला, गालाला लावला. त्या बाळाने डोळे उघडले. योंत प्रविश्य माम, बरोबर, डोळे उघडले आणि पाहिलं तर चतुर्भुजधारी. त्या बाळाने विचारलं की आप कोण है. कोणाला विचारलं? चतुर्भुजधारी शंख चक्र गदा पद्म त्याला, देवाला विचारलं आप कोण आहे. भगवान खुद कडले आय एम वासुदेव. तू आताच माझं जप केलं ना, मी कोण आहे? वासुदेव, मीच परमात्मा आहे. तो चिमुकलं बाळ म्हणलं गॅरंटी काय की तुम्हीच देव आहात? आइडेंटिटी दिखाओ, आधार कार्ड. दुनिया के गजब के भगवान की भी भक्त होते कि जो भगवान से भी आइडेंटिटी मांगते हैं. दुनिया में कई ऐसे भगवान के गजब के अधिकारी भक्त हैं जो भगवान को भी उनकी क्या मांगते हैं? आइडेंटिटी, आधार कार्ड दिखावा, आप भगवान हो. भगवान बोले लो दुनिया का मेरा गजब का भक्त है, पूरी दुनिया के आधार बनाने वाला हूँ, दुनिया को आधार देने वाला मैं हूँ, और ये मेरा ही आधार पूछ रहा है. आधार कार्ड दाखवा. कशावरनं तुम्ही शंखचक्र गदा पद्मधारी आहात? महाराज, जगात काही कायदे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कायदे लिहून ठेवलेत, या कायद्याचा अभ्यास करा, संविधानाचा अभ्यास करा. कायदे असे आहेत, त्याच्यामध्ये एक मानव अधिकार नावाचा कायदा आहे. जर आपली गाडी एखाद्या पोलीस ट्रॅफिकने अडवली आणि जर त्यांनी आपलं लायसन, गाडीचे कागदपत्र मागितले तर आपल्याला काय करावं लागतं? दाखवावं लागतं. पण आणखी एक कायदा तुमच्या माहितीसाठी सांगतो, ते ट्रॅफिक पोलीसवालाच आहे का फक्त पोलिसाचे कपडे घातलेत हे विचारण्याचा अधिकार सुद्धा तुम्हाला मला आहे. आयडेंटिटी दाखवा की तुम्ही पोलीस आहात, कुठल्या डिपार्टमेंटचे आहात, पिंपरी चिंचवडचे आहेत का आळंदी नगरपालिकेचे आहात का पुणे नगरपालिकेचे आहेत. हा आयडेंटिटी जर बॅच त्यांच्या येथे नसेल, आयडेंटिटी नसेल, तर आपण तसं लायसन दाखवायचा सुद्धा आपल्याला अधिकार विचारू शकतो. पण आपण तेवढे सुज्ञ आणखी नाही आहे. आपण एखाद्याच्या कपड्यावर, एखाद्याच्या वेशावर जातो आणि मग लोक म्हणतात ना की त्यांनी आम्हाला फसवलं. कोणतंही क्षेत्र असू द्या माझ्या माता भगिनींनो, पुरुष वर्गांनो, कोणतंही क्षेत्र असू द्या, कोणत्याही क्षेत्रात वाईट माणसं नसतात, वाईट माणसं त्या क्षेत्रात घुसलेले असतात. माझं वाक्य कळालं? कोणतं क्षेत्र वाईट नाही. पोलीस डिपार्टमेंट चोर नाही, पण चोर पोलीस डिपार्टमेंटमध्ये घुसलेत. महाराज भ्रष्टाचारी नाही, बलात्कारी नाही, चुकीचं वागणारे महाराजीच्या क्षेत्रात बसलेत. चुकीचे माणसं नको त्या क्षेत्रात गेल्यामुळे गव्हाबरोबर किडे सुद्धा रगडल्या जातात. माणसं चुकीचे नाही, क्षेत्र चुकीचं नाही, त्यातली काम करणारी चुकीचे माणसं तिथं गेलेत. आळंदीत धोतर शर्ट टोपी 500 रुपयाला ड्रेस मिळतो. तो 500 रुपयाचा शर्ट टोपी धोतर घालून जर चोरी केली तर लगेच उद्या हेडिंगला येतो आळंदीतल्या महाराजांनी चोरी केली. अरे तुला माहिती आहे का, तो काल घाटावर बेवडं होतं, त्यांनी 50 रुपयाला टोपी घातली. माझं बोलणं कळतंय ना? क्षेत्र चुकीचं नाही, चुकीचे माणसं त्या क्षेत्रात घुसलेत. कोणतंही क्षेत्र, डॉक्टर असेल, वकील असेल, इंजिनियर असेल, कोणतंही क्षेत्र असू द्या, ते क्षेत्र चुकीचं नाही, चुकीचे माणसं त्या क्षेत्रात घुसलेत. प्यारशे बोलो राधे राधे. म्हणून एखाद्याला नावं ठेवताना 2 मिनिटं विचार करा, शहानिशा करा. मी एक वाक्य नेहमी सांगत असतो, कायदा एवढा विचित्र आहे महाराज, आणि या जगात कायदा कोणासाठी माहिती आहे? इथं येडं होण्यातच फायदा आहे, कारण शहाण्यासाठीच कायदा आहे. इथं येडं होऊन राहण्यातच फायदा आहे, कारण शहाण्यासाठीच कायदा आहे.
मी एक विनोद सांगत असतो नेहमी, व्हॉट्सअपला वाचलेला. एका जंगलात पिंजरा आला, पिंजरा हत्ती पकडायला. ऐकताय ना? एका जंगलात पिंजरा आला हत्ती पकडायला आणि एक म्हैस पळत होती. म्हैस पळत होती. मग ती उजेडात पळत होती, अंधारात पळत होती, जिकडं तिकडं पळत होती म्हैस. पळता पळता एका उंदराने त्या म्हैसीला विचारलं, का ग तू का पळतेस? तर त्या म्हशीने सांगितलं, तुला माहिती नाही जंगलात हत्ती पकडायला पिंजरा आलाय. आणि मग तो उंदीर म्हणला, तू कुठं हत्ती आहेस? कारण काय पकडायला आलाय? हत्ती पकडायला पिंजरा आलाय ना, मग तू कुठं हत्ती आहेस? ती म्हणली, हे मला माहिती आहे मी हत्ती नाही, मी म्हैसच आहे. पण जर चुकून त्या डिपार्टमेंटच्या लोकांनी मला पकडलं तर मी म्हैस आहे हे सिद्ध करायला आयुष्य जाईल. कायदा बरोबर ना बोलतो ना मी हत्ती नाही, मी म्हैस आहे हे सिद्ध करायला सुद्धा माझा अख्खं कोर्टात कितीतरी केसेस पेंडिंगमध्ये पडल्यात. 20 वर्षाची असताना बलात्कार झालाय, तर 80 वर्षाची झाली तरी निकाल लागला नाही. त्याविषयी बोलो राधे राधे. हा कायदा आहे या देशाचा. या देशाचा काय आहे? कायदा आहे. म्हणून मला कधी कधी स्वाभिमानाने सांगावं असं वाटतं, मी कोणत्या राजकीय पक्षाचा माणूस नाही आहे, पण उत्तर प्रदेशाचे योगी सरकार आहे ना, वैयक्तिक योगी त्यांनी तर आता असा कायदा काढला महिलांसाठी, जर एखाद्या तरुणीची कोणी छेडछाड काढली, या चौकात काढले की तो पुढच्या चौकात त्याला गोळ्या घालून मारा. हे असले कायदे हिम्मत करेल कोणी? CCTV प्रत्येक चौकात. म्हणून गरज आहे या संविधानाचं समाजापर्यंत यथार्थ ज्ञान पोहोचण्याची. प्यार से बोलो राधे राधे. तो माझा विषय नाही आहे, पण राजा राणीच्या कथा तरी किती दिवस ऐकायच्यात? राजा राणीच्या कथा किती दिवस ऐकायच्यात? समाज प्रबोधन, परिवर्तन हे सुद्धा खूप काळाची गरज आहे. म्हणून माझ्या माता भगिनींना, माझ्या विशेष तरुण मुलींना तर माझं आव्हान आहे, येणाऱ्या काळात तुम्ही रांगोळीचे क्लास लावू नका. येणाऱ्या काळात तुम्ही ब्युटी पार्लरचे क्लास नका लावू. येणाऱ्या काळात तुम्ही डान्सिंगचे क्लास नका लावू. येणाऱ्या काळात तुम्हाला गरज आहे कराट्यांच्या क्लास लावण्याची. माझ्या एका ताईला अशी कराटी आली पाहिजेत, जर तुझ्याकडे कोणी वाईट नजरेनं पाहिलं ना तर किमान 4-5 तरी तुला मारता आले पाहिजेत. बोंबलत घरी नाही यायचं रडत. ताकद पाहिजे तुझ्यात. कोणाची ताकद आहे तुझ्याकडे वाईट नजरेने पाहण्याची? पण आम्हाला फक्त मेहंदीच काढता येते, आम्हाला फक्त पार्लरच येतं. ते करू नका असं मी म्हणत नाही, पण त्याचबरोबर तुम्हाला कराटेचे क्लास येणं गरजेचं आहे, बॉक्सिंग येणं गरजेची आहे. हे येणाऱ्या काळात मुलींना क्लास महत्वाचे आहेत. म्हणून माझी विनंती आहे, निर्भीड जीवन जगा. आयडेंटिटी विचारायचा अधिकार आपल्याला आहे, म्हणून मानव अधिकार कायद्यात आपण जीवन जगतोय. त्या छोट्याशा बाळाने देवाला विचारलं, आइडेंटिटी दिखाओ, आप भगवान हो. भगवान ने कहा आइडेंटिटी मेरे पास नहीं है, तो हम मानेंगे नहीं आप भगवान हो, चले जाओ यहाँ से. इथे लागे तुझे बोलाविले कोणी. पुढे काय हो? प्रार्थीले वासोणी आलासी का, आणि आला तर आयडेंटिटी दाखव. भगवान बोले ना, मेरे पास आयडेंटिटी नाही. मग काय करायचं? ज्या गुरुजींनी मला मंत्र दिला, जर त्यांनी सांगितलं हा देव आहे तर कन्फर्म. आणि मग नारदजीला यावं लागलं. आणि चमत्कार असा आहे, भगवान बाळाला दिसत आहेत पण नारदाला दिसत नाहीत. का? कारण पुण्य बाळाचं अधिक झालं मंत्र जप करून, पण नारदाचं नाही. म्हणून त्या बाळाने सांगितलं, ये चिटिंग नहीं चलेगी, मेरे गुरुजी को पहले नजर आओ, अगर मेरे गुरुजी कहे की आप भगवान हो तो हम मान जाएंगे. आणि ठरलं. माझ्या भगवंताने नारदाला दर्शन दिलं आणि मग नारदाने सांगितलं, हाच तो श्रीहरी, हाच तो वासुदेव. आणि म्हणून तेव्हापासून मन पडली, गुरु से बढ़कर चेला, बाप से बडा बेटा आणि गुरु से बढ़कर चेला. म्हणजे शिष्यामुळे गुरुला काय झालं? दर्शन. प्रल्हाद त्या बाळाची अवस्था अशी झाली, गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागू पाव, बलहारी वो गुरु की, जिने गोविंद दियो मिला. ज्यांच्यामुळे गुरु भेटला
ज्यांच्यामुळे देव भेटला ते गुरुश्रेष्ठ आहेत. म्हणून आज मी एक स्टेटस वाचलं, वारकरी संप्रदायाचे वैभव न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांचं आम्ही एक क्लिप वाचली, छोटीशी ऐकली. तुम्ही देवाला माना अथवा नका मानू, पण ज्या संतांनी तुम्हाला देव दाखवला ना, अवश्य त्या संतांना माना. हाच आनंद सिद्धांत हे त्यांच्या मुखातनं मी ऐकलेलं आहे. आज सहज दुपारी ते ऐकत असताना मला ऐकायला मिळालं. म्हणून ज्यांच्यामुळे देव भेटला ते सद्गुरू श्रेष्ठ आहेत. म्हणून जन्माला आलात ना जीवनात, तुमच्या जीवनात एकतरी सद्गुरू गुरु हवा, कोणीतरी गायडन्स मार्गदर्शक हवा. मग तो धोत्रावालाच असावा असं काही कंपल्सरी नाही, पॅन्ट शर्टावाला असला तरी चालेल, पण जीवनात कोणीतरी मार्गदर्शक असावा. जसं फॅमिली डॉक्टरची गरज आहे तशी जीवनात एक चांगल्या मार्गदर्शकाची पण काय आहे गरज आहे. आणि त्या छोट्याशा बाळाला भगवंतानी दर्शन दिलं, विचारलं काय अपेक्षा आहे, बोले काही नाही, असं एखादं ठिकाण द्या की ज्या ठिकाणाहून मला कोणी उठवता कामा नाही. आणि माझ्या भगवंताने त्या चिमुकल्या बाळाला आकाशात एक ठिकाण दिलं, त्याचं नाव आहे ध्रुव तारा. बरोबर, ही ध्रुव तारा त्या बाळाला ठिकाण राहायला दिलं, म्हणून तेव्हापासून त्या बाळाचं नाव पडलं ध्रुव बाळ. कोण होतं ते आतापर्यंत चरित्र कळालं, ध्रुव बाळ. आणि ध्रुव बाळ हे कधी नाव पडलं, जेव्हा राहायला ठिकाण दिल्यानंतर. म्हणून सुनीतीच्या बाळाला भगवंताने अढळपद दिलं, अढळपदी ध्रुव बैसविला. आणि अशा जाग्यावर बसवलं की तिथून आतापर्यंत कोणी त्यांना उठ म्हटलं. बघा, आताही उन्हाळ्याचे दिवस खेडेगावात जा, आजोबा नाती बाहेर अंगणात बाजा टाकून झोपतात, तेव्हा आजोबा नातवाला दाखतो, ते बघ तो ध्रुव तारा आहे. आठवलं का जरा बालपण, ते बघ ध्रुव तारा आहे. तो कोण आहे, ध्रुव आहे, आजही आढळ आहे. म्हणून अशा जाग्यावर बसा की तुम्हाला तिथून कोणी उठ न म्हणलं पाहिजे, अशी शब्द बोला की कोणी म्हणलं नाही पाहिजे की ते खोटे आहेत. ऐशी जगा बैठो कोई ना कहे उठ, ऐसी वाणी बोलो कोई ना कहे झूठ. आपला असे आपण कुठेही बसलो लोक मध्ये उठ उठ इथून उठ, सरक पलीकडं सरक, ऐशी जगा बैठो. आपण जिथं बसतो ना महाराज, 5 वर्षासाठी इलेक्शनला लोक करोड रुपये घालतो आणि त्या खुर्चीवर बसतो, लगेच दुसऱ्या वेळेला दुसरा तयार होतो आपल्याला उठवायला. लेकिन ना, ऐशी जगह बैठो कोई ना कहे उठ, ऐसी वाणी बोलो कोई ना कहे कि तू झूठ बोल रहा है, ये मैं सच बोल रहा हूँ. आप भगवान से प्रीति लगा लो, भगवान से प्यार करो, प्यार से बोलो राधे राधे. आणि अशी चिमुकल्या ध्रुव बाळाची कथा आहे. राजा परीक्षेला सुखदेवजी सांगतात, राजन अशा भागवतात अनेक कथा आहेत, त्यामध्ये एक कथा प्राणकथा आहे गजेंद्र मोक्षाची. गज म्हणजे हत्ती, बरोबर. सरोवरामध्ये पाणी प्यायला गेला, नकराने पाय पकडला आणि नकराने पाय पकडल्यानंतर दोघांचं घनघोर युद्ध झालं. शेवटी सोडेना आणि मग आठवलं एका चक्रपाच पाणी वाचूनी सोडविना कोणी. आणि मग भगवंताचा धावा केला, हा कहे लक्ष्मी ती कहे गजरात, आगे लगत गोली पीची हुई आवाज. भगवान आले, नकराचा वध केला आणि गजेंद्राचा उद्धार केला. बोल भक्तवत्सल भगवान की. गजेंद्राची कथा आपले 2 मिनिटात झाली. आता हा गजेंद्र म्हणजे कोण, तर गजेंद्र म्हणजे हत्ती नाही, 4 पायाचा. तुम्ही आम्ही गजेंद्र आहेत. आणि सरोवरात म्हणजे या संसार सागरात आपण गेलोय. नक्र म्हणजे काळ. भागवतातला अंगद महाराज भागवतात एक श्लोक असा येतोय, काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे. हा काळ रूपी नक्र आपला जबडा फाडून बसलाय. काल व्याल मुखग्रास, त्याच्यात आपण घास झालोय, त्याने फक्त तोंडच बंद करायचं बाकी आहे. आणि माझ्या भगवंताचं जर भजन केलं तर काळाचा वध होऊन आपल्याला आपला जीवन यथार्थ करता येतं. म्हणून नक्र म्हणजे काळ आणि गजेंद्र म्हणजे तुम्ही आम्ही. आणि आपली परिस्थिती तीच आहे महाराज. जसं गजेंद्र त्या नकरासोबत युद्ध करत होता ना, गजेंद्राची पत्नी आली, मुलं आले, सुना आल्यात आणि सोडायचा प्रयत्न करत होता, पण सोडेना. शेवटी सगळे निघून गेले. गजेंद्राला दुःख वाटलं नाही, पण जेव्हा स्वतःची पत्नी गेली ना गजेंद्राची सोडून अर्ध्यावर, तेव्हा गजेंद्राला वाईट वाटलं. गजेंद्र म्हणत होता, अरे राम राम, तिच्यावर मी किती प्रेम केलं, एका थम्सअपमध्ये 2 नळ्या टाकून पिल्यात.
एका नारळ पाण्यात 2 नळ्या टाकल्यात, वेगवेगळं नारळ पाणी सुद्धा घेतलं नाही आम्ही, एकातच 2 नळ्या टाकल्यात. कोणी कोणी टाकल्यात नळे हात वर करा. हे सांगायची गरज नाही हो. एकाच नारळात 2 नळ्या आणि सेल्फी. आणि वाक्य तर असे वाक्य असतात, वा वा वा. ते वाक्य वाचून संन्यासी सुद्धा लग्न करेल. 7 जिएंगे 7 मरेंगे, हम सिर्फ तेरे लिए. हे शब्द ज्याने वचन दिले होते ती अर्ध्यावर सोडून गेली. तेव्हा गजेंद्राला कळालं, नाही रे नाही कुणाचे कुणी, अंतील जासील एकल प्राण्या माझे माझे म्हणून. आणि मग गजेंद्राला भगवंताचा धावा झाला. आणि ते फार खूप मोठं गोड एक प्रसंग आहे. नक्र बोले ऋषिकेशे हसू आले मजसी. त्या गजेंद्राला विचारलं वर गेल्यानंतर नकराने, तू पण इथेच का? कारण काळ आपला घडोघडी पाठला करतोय. म्हणून तुमच्या माझ्या जीवनातला खरा मित्र कोण असेल तर तो आपला काळ आहे. सावली एखाद्या वेळेला धोका देईल पण काळ आपल्यासोबत आहे. म्हणून काळ हा आपला मित्र आहे. म्हणून काळाशी मैत्री करा, त्याच्याशी पंगा घेऊ नका. कारण तो आपला मित्र आहे पण गुपित शत्रू आहे. तो कधी आपल्याला घाव घालेल सांगता येत नाही. म्हणून बापाने घेऊन दिलेल्या गाडीची रेस करून जास्त फास्टमध्ये वापरू नका. कारण तो आपल्या 24 तास सोबत आहे. कुठं धडकाल काही सांगता येत नाही. ह्या गोष्टी शिका. आणि गजेंद्राचा उद्धार झाला. भक्तवत्सल करुणा सिंधू दीनबंधू पतित पावन आहे. पण राजा परीक्षितने सुखदेवजींना प्रश्न विचारला, महाराज अहो आम्ही पिवळ्या साड्या घालून आलो आहे, हे बाकीचं ऐकायला नाही, आम्ही कशाला ऐकायला आलो आहे? हां, कृष्ण जन्म ऐकायला आलो आहे. तुम्ही नको त्याच कथा सांगत बसलेत. आम्ही एवढं डेकोरेशन केलं आहे पोरांनी मिळून आणि तुम्ही काय लावलं आहे? आम्ही कृष्ण कथा ऐकायला आलो आहे. जवळजवळ 10ला 3 मिनटं बाकी आहेत आणि तुम्ही आणखी कृष्णच कथा सांगितली नाही. सुखदेवजी म्हणतात, राजन ऐक, तुला कृष्ण कथा सांगायची पण भागवतातला नियम आहे, 9व्या स्कंधामध्ये रामकथा सूर्यवंशाचं वर्णन ऐकल्याशिवाय चंद्रवंशाचा 10म स्कंद ऐकता येत नाही. कारण मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामांचं चरित्र ऐकल्याशिवाय भगवान श्रीकृष्णाचं चरित्र ऐकण्यात काही रस नाही. आणि एखाद्या वेळेला जर एखाद्याने ऐकलंच तर त्याच्या शंकेला उधाण येईल. का? तो म्हणेल 16,108 श्रीकृष्णाने बायका केल्यात, नको नको ते शंका घेईल. म्हणून भगवान श्रीकृष्णाचं चरित्र हे उच्चारणीय आणि प्रभू रामचंद्राचं आचरणीय. भागवतात 9व्या स्कंदात 29 श्लोकात रामचरित्र आलं आहे. जे मी सगर राजा वगैरे भगीरथी सांगितलं ना, त्याच वंशात दशरथ राजाचा जन्म. दशरथाला 4 मुलं आहेत. कोण कोण? राम, लखन, भरत आणि शत्रुघ्न. हे रामायण, तर रामायणाला स्पेशल 7-8 दिवस लागतात. तर मग आता कथित तर शक्य नाही रामायण, कारण मी रामायण सांगायला बसलो तर तुम्ही महाभारत करसाल. त्यामुळे आता मी रामायण सांगत नाही, पण एक गोष्ट करतो, रामायण एका वाक्यात सांगतो. प्रभू रामचंद्राला आपण काय करू? विनंती करू, प्रभू कथेत आम्हाला कथा तर ऐकायची पण आता वेळ नाही, वेळ खूप झालेला आहे. मग एक काम करा, तुम्ही अयोध्येचे राम आमच्या या हृदयरूपी मंदिरात या आणि येताना एकटे येऊ नका. मग कोणाला घेऊन या सोबत? सीता मैयाला आणा. बरं, नुसतं रामाच अवतारात नका येऊ, तर कधी कधी शिवजीच्या बी अवतारात या, कधी कधी गणेशजीच्या बी अवतारात या. तो कभी राम बनके तो कभी श्याम बनके चेले आना प्रभूजी चेले आना. हे भजन ऐकणं म्हणजेच आपली रामकथा संपन्न होणे. एकदा सर्वांनी हात वर कर, सर्वांनी. वा वा, रामकथा चालू आहे. सुनो रे बाई राम कहाणी. आणि कभी राम बने के, हरि बोल. कभी राम बने के कभी श्याम बने के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बने के कभी श्याम बने के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बने के कभी श्याम बने के चले आना प्रभु जी चले आना. राम बने के कभी श्याम बने के चले आना प्रभु जी चले आना.
प्रभु जी चले आना। साथ लेके मुरली 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 हाथ लेके मुरली हाथ लेके चले आना चले आना चले आना। राधा साथ लेके मुरली हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना। कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना। कभी साथ लेके डमरू हाथ लेके डमरू डमरू गौरा साथ लेके डमरू हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना। कभी 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 राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना। तुम गणपति रूप में आना तुम गणपति रूप में आना। तुम गणपति रूप में आना तुम गणपति रूप में आना। रिद्धि साथ लेके सिद्धि हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना। कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना। कभी राम बन कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना। चले आना प्रभु जी चले आना चले आना प्रभु जी चले आना। 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 बोलो सियावर रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान जी महाराज की जय। प्यार से बोलो राधे राधे। जरा जोर से बोलो ना। राम कथा समाप्त। ऐकायची श्रीकृष्ण कथा, कारण आपण जे नटून खटून आलो ते कुणासाठी हे का नाही. साडी नव्हती तरी नवीन आणायला लावली आणि अख्ख्या दिवसभरात परत ते पिको फॉल करून वगैरे मॅचिंग बिचिंग आज ओके केली आणि ऐकायला आलोय कृष्ण कथा. तुम्ही लावली दुसरीच कथा. ती कृष्ण कथा ऐकायची. ऐका. भगवान रामजीचा जन्म सूर्यवंशात झाला आणि भगवान श्यामजीचा जन्म चंद्रवंशात.
बाकीचा फरक असा आहे अंगद महाराज, आपण कथाबरोबर बघत आहात, जेव्हा रामजीचा जन्म झाला तेव्हा चैत्र मधुमासा, ठीक दुपारी 12 वाजता चैत्र महिन्यामध्ये, तिथी पूर्ण नवमी, बरोबर रामनवमी, दुपारी 12 वाजता. आणि 12 वाजता सत्ता कोणाची असते दुपारच्या? मी BJPची किंवा काँग्रेसची नाही विचारत, सत्ता असते सूर्याची. दुपारी 12 वाजता कोण असतं? सूर्य. रामजी जन्माला आल्यानंतर सूर्य मावळायलाच तयार नाही, आणि सूर्य जोपर्यंत मावळत नाही तोपर्यंत चंद्र उगवत नाही. डे ड्युटीवाला गेल्याशिवाय नाईट ड्युटीवाला येऊ शकत नाही, शिफ्ट जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत. आणि सूर्य मावळायला नाही, चंद्र येणार कसा? आणि जोपर्यंत चंद्र येत नाही तोपर्यंत कृष्ण परमात्मा येणार कसे? आणि शेवटी चंद्राने भगवंताला प्रार्थना केली, रामजी देखो ना, मुझे आपको देखने की इच्छा है, लेकिन सूर्य कभी अस्त हो ही नहीं रहा. सूर्य मावळतच नाही, काय करावं? भगवान म्हणले, चिंता मत करो चंद्र जी, ये सूर्य के सत्ता में भले मैं आया हूँ, भले मी दुपारी 12 वाजता सूर्यवंशात आला असेल, पण माझं नाव लावताना टायटल तुझं घेईल. म्हणून रामजी भले सूर्यवंशात आले आणि दुपारी 12 जरी आले तरी रामजीचा जयकारण लावताना राम सूर्य म्हणत नाही, तर राम चंद्र म्हणतात. का? तर चंद्रालाही खुश केलं आणि सूर्यालाही खुश केलं. बोल भक्तवत्सल भगवान की.